नमस्कार. जनहित एक्सप्रेसमध्ये आपले सहर्ष स्वागत. यानंतर मी ज्या कवयित्रीला आमंत्रित करते आहे ती म्हणते की देह देहातून जाताना भेटला लाख सवाल संपले. देह देहातून जाताना भेटला लाख सवाल संपले. सावळ निजाली असे अलोकिक लिहिणाऱ्या कवयित्री, लेखिका, शब्दवेल साहित्य समूहाच्या संस्थापिका आणि अनेक पुरस्कारांनी सन्मानित अशा डॉक्टर पल्लवी परोळेकर बनसोडे यांना मी आमंत्रित करते आणि मी रंजना मॅडमना विनंती करते की त्यांनी त्यांचा सन्मान करा. सुषमा मॅडमने मस्त पावसाची कविता घेतली आणि मला सुद्धा तोच मोह झालाय. खरं तर मुंबईला पावसात पूर्ण भिजून मग इकडे आले आहे. त्याच्यामुळे एक छोटीशी कविता घेते. त्याआधी 4 ओळी. मुके रस्ते ओलावून निघाले की निसरडे होतात. मुके रस्ते ओलावून निघाले की निसरडे होतात. वाट मोकळी होते पण वळणा विसरत जातात. कवितेचं शीर्षक आहे आशाभर. न सांगताच आलास पुन्हा, न सांगताच आलास पुन्हा पहिल्या गजलेसारखा आशाभर. आधी आभाळ व्यापलंस, आधी आभाळ व्यापलंस, आधी आभाळ व्यापलंस, मग वाऱ्याची पैंजण बांधलीस तुला हवी तशी. नादही तुझाच तालही तुझाच, नादही तुझाच तालही तुझाच. अवे मात्र तुझ्या येणारी माझी तारांबळ उडाली. माती सुगंध माखण्याआधीच मोगऱ्याने बघ कशी कूस सांडली. मी निघणार तोच तू उन्हाची धीग ओढलीस तुझ्या माझ्यातल्या अंतरासारखी. तेव्हा मात्र अश्विनी गर्दी केली, तेव्हा मात्र अश्विनी गर्दी केली. मला माहित होतं आता तू बिलगशील माझ्या अश्रूंना तुझाच रंग देशील म्हणून जरासे वळाले. मला माहित होतं आता तू बिलगशील माझ्या अश्रूंना तुझाच रंग देशील म्हणून जरासे वळाले. तर तू उघडलास पुन्हा नव्याने. धन्यवाद.